आज नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आज मी माळ घालतेय जास्वंदाच्या पानांची। तर तुम्ही मिनी व्लॉगमध्ये बघितलंच असेल। हा व्लॉग जो मी मिनी व्लॉग म्हणून पोस्ट केला होता एकदम शॉर्टकटमध्ये। तर हा व्लॉग जरा लेट पोस्ट करते। आज 6वी माळ आहे आणि 6व्या माळेच्या दिवशी मी तिसऱ्या माळेचा व्हिडिओ पोस्ट करते, म्हणजे 3 दिवसानंतरनं। तर माळ घालायची म्हटलं ना सुचतच नाही कुठली माळ घालायची कुठली नाही, कारण खेड्यामध्ये कसं असतं, गावामध्ये कुणीतरी एक जण असतं जे की घरोघरी माळी वाटतं, पूर्ण 7 दिवसांच्या 7 ज्या काय माळी असतील त्या, आणि इकडे आपल्याला शोधून आणायला लागतं की हां आपण आज याची घालायची आज त्याची घालायची। तर लवकर समजतही नाही आणि मिळतही नाही जर काही पानं फुलं वगैरे असं काही हवं असेल तर मग त्या दिवशी मी पहिल्या दिवशी घातली होती आपली नागिनीच्या पानाची माळ, दुसऱ्या दिवशी लवंगाची माळ घातली होती आणि आज तिसरा दिवस आहे तर आज जास्वंदाच्या पानांची माळ घालतीये। जास्वंदाची पानं सुद्धा मला सकाळी अजयने आणून दिली, कारण मी त्याला कॉल केला, त्याच्या घराजवळ होतं जास्वंदाच्या फुलांचं झाड, त्याला म्हटलं मला पटकन पानं आणून दे 7 ते 8, तर त्याने खूप जास्त पानं आणली। आता इकडे माळ बनवून झाली आणि आता माळ मी जी आहे ती लावून देते आणि आरती करून घेते। देवपूजा वगैरे झालेली आहे। आरतीला एकटीच होते, विजय तर आवरून विजय ऑफिसला गेलेला, त्यामुळे मग मी एकटीने आरती करून घेतली आणि लगेच इकडे किचन आवरायला घेतलं, कारण स्वयंपाक वगैरे सर्व झालेला होता आणि मग म्हटलं आता पटकन किचन आवरून घेते, कारण भांडी भरपूर पडलेली होती। विजयचा टिफिन दिलेला सकाळी, त्यामुळे स्वयंपाक थोडासा आज लवकर आवरला आणि नंतरनं मग निवांत देवपूजा करायला बसले, कारण आज खूप घाई झाली होती, विजयला टिफिन लवकर द्यायचा होता त्यामुळे। आणि गॅस पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आज, त्यामुळे सिलेंडर खालून बंद करते। मी रेग्युलर सिलेंडर बंद करत नाही, रेग्युलेटर जे आहे ते फक्त बाहेर जाताना रेग्युलेटर आठवणीने बंद करते, आणि ज्या दिवशी मला शेगडी पूर्ण घासून धुवायची आहे त्या दिवशी मी रेग्युलेटर आठवणीने बंद करते, कारण रेग्युलेटर ऑन ठेवलं ना त्याच्या पाईपमध्ये पाणी जाण्याची भीती असते। त्यामुळे जर तुम्ही पण रेग्युलेटर बंद करत नसाल शेगडी धुतावेळी तर तुम्ही सुद्धा रेग्युलेटर बंद करूनच शेगडी धुवत जा। आणि मी आठवड्यातून 1 ते 2 वेळा किंवा मग खूपच जास्त खराब झालेली असेल, तेलकट वगैरे झालेली असेल तेव्हाच शेगडी धुते। आणि ते अचानक मला आठवलं की आपण ॲप्रॉन घातलेला नाही, आपला पूर्ण टॉप ओला होईल, त्यामुळे मग मी ॲप्रॉन घालायला घेतलं। तर शेगडीचं मी सांगत होते तुम्हाला की जर तुम्ही रेग्युलर पाण्याने शेगडी धुत असाल ना तर तुमच्या शेगडीचे जे बर्नर किंवा जे पाईप आहे ना ते गंज, म्हणजे त्यावरती गंज चढतो आणि शेगडीचे जे पाईप्स असतात त्यांना लिकेज होण्याची भीती असते। त्यामुळे मग रेग्युलर आपण गॅस नाही धुतला तरीही चालेल, फक्त कपड्याने पुसून घ्यायचा आणि जेव्हा खूप जास्त खराब झालेलं असेल ना तेव्हाच धुवून काढायचा। मी तरी तसंच करते, खूप जास्त तेलकट झालेलं असेल किंवा मग आठवड्यातून 1 ते 2 वेळा गॅस स्वच्छ धुवून घेते। आणि वटासुद्धा माझ्याकडनं असं झालेलं, काल तेल सांडलं होतं थोडंसं संध्याकाळच्या वेळी, तर मी ते फक्त पुसून घेतलं, तर म्हटलं आता पटकन असं घासून घेते, थोडंसं तेलकट राहिलेलं ओट्यावरती। आणि जेव्हा पण गॅसची शेगडी मी घासून घेते ना त्यावेळेस मला असं वाटतं की जी आतली बाजू आहे त्याची ती आपण नेक्स्ट टाईम घासूयात, आत्ता जाऊ देऊ, असा विचार करते मी प्रत्येक वेळेस, आणि ते प्रत्येक वेळेस राहून जातं, माहिती नाही केव्हा होईल। तुम्ही अचानक विचारात पडला असाल की अगोदर जे काही काम दाखवलं त्याच्यानंतर डायरेक्ट मी अशी रेडी होऊन तुमच्यासमोर का उभी राहिली। तर रेडी याच्यासाठी झाली होती कारण मला रील्स बनवायच्या होत्या आणि बरेच दिवस झाले काही अशा व्यवस्थित रील्स बनवलेल्याच नाहीये मी, मग म्हटलं आज आहे वेळ तर मग छान अशा रील्स बनवून घेऊयात। तर मी अशा प्रकारे रेडी झाली आहे, म्हणजे साडी वेअर केली आहे। सो ही जी रेड साडी आहे ही मी ऑफलाईन घेतलेली आणि बरेच दिवस झाले, आज पहिल्या वेळेस घातली आहे। खूप दिवसापासून घेऊन ठेवलेली आणि कपाटामध्ये तशीच पडून होती ती, कारण त्यावरती मला ब्लाउजच नव्हता आणि या साडीवरती ना ब्लाउज पीस मला मिळालेलं नाहीये। सो इकडे ना पूर्ण लाइनिंग आहे आणि त्यामध्ये व्हाईट म्हणजे व्हाईट लाईन आहे आणि त्यावरती व्हाईट ब्लाउज पीसच मला हवा होता। तर मी ना ऑनलाईन ब्लाउज ऑर्डर करणार होते मिशोवरनं व्हाईट कलरचं, पण ते काही मी म्हणजे एवढं लक्षात नाही आलं की आपण बघावं शोधावं आणि ऑर्डर करावं। मग ना माझ्याकडे हा टॉप होता व्हाईट कलरमध्ये आणि म्हणजे तो ठीक आहे ब्लाउजच्या हिशोबाने परफेक्ट होता माझ्यासाठी। मग क्रॉप टॉप होता, सो त्याला ना मी वरती थोडंसं फोल्ड केलं, इकडच्या साईडला तुम्हाला दिसत असेल असं थोडंसं फोल्ड केलं आणि मी याचं ब्लाउज बनवून घेतलं। म्हटलं चला आपल्याला ब्लाउज म्हणजे ब्लाउजला पैसे घालवायची गरज नाही, आता जेव्हा केव्हा मला ही साडी घालायची झाली ना तेव्हा मी हाच टॉप जो आहे
तो वेअर करणार. हा टॉप मी मोस्टली आता घालत नाहीये कारण थोडीशी तब्येत वाढली आहे ना माझी, मग त्यामुळे ते थोडासा पोटाला मला टाईट होतोय, त्यामुळे मी काही तो घालत नाहीये. आणि बाकी मला पूर्ण परफेक्ट असं वाटतोय ब्लाऊज म्हणून तरी, त्यामुळे ना मी हा टॉप आता ब्लाऊज म्हणूनच यूज करणार. आणि जेव्हा किंवा फ्युचरमध्ये म्हणजे माझी इच्छा आहे की मी कमी होईल तर जर माझी तब्येत थोडीशी कमी झालीच तर मग मला पुन्हा टॉप म्हणून हा टॉप जो आहे तो वेअर करता येईल. आता 4 वाजलेत आणि जसं काम आवरलं तसं रीलच बनवतीये. खूप थकल्यासारखं झालंय आता, कारण बराच वेळ झाला रील्स शूट करण्यामध्ये गेलाय. आता पटकन हे चेंज करते, फ्रेश होते आणि नंतर लगेच चहा बनवायला घेते, कारण आता चहाची आठवण झाली आहे म्हटल्यावर चहा तर घ्यायलाच हवा ना. फक्त 3 ते 4 रील बनवण्यासाठी एवढा सर्व पसारा मी केलाय आणि आता तो मला आवरायचा आहे, जो आवरण्याचा मला खूप कंटाळा आला. आणि नेहमीच आहे माझं हे रील बनवता वेळी एवढा पसारा होतोच माझा. मी ना आता खिडकीच्या समोर बसलेली आहे, म्हणजे भरपूर अशा उजेडामध्ये. तर तुम्ही बघू शकता स्किन माझी किती जास्त डल झाली आहे, खूप टॅन झालंय स्किनवरती. आणि आता जस्ट म्हणजे आवरलं होतं तर काहीच नाही, मी रील्समध्ये ना फिल्टर असतं त्यामुळे मग काय आवरायची गरज नाही पडत. आणि सगळेच जण फिल्टर लावतात, तशी मी पण फिल्टर लावते, त्यात काही नाही आहे. पण मी फक्त कॉम्पॅक्ट पावडर यूज करते, लिप बाम यूज करते आणि कधी मध्ये लावलं तर काजळ मोस्टली तर अवॉइड करते. आज काजळ लावलंय तर म्हणजे डोळ्याखाली पण पूर्ण काळं काळं दिसतंय, ते काजळच मला सूट करत नाही आहे. म्हणजे काजळ लावलं की पूर्ण डोळेच काळे काळे होऊन जातात. फेसवरती पण ना खूप जास्त टॅन झालाय, तर आता ना स्किन कडे थोडंसं लक्ष द्यायला लागेल. भरपूर दिवस झाले काय स्किन केअरमध्ये केलंच नाहीये, म्हणजे रेग्युलरली आपलं मॉर्निंग वगैरे ते असतं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे, पण जे फेशियल तर करायला लागेल मला असं वाटतं, कारण आता बरेचसे महिने झाले मी काय फेशियल केलंच नाहीये. सो बघेल आता वर्षाकडनंच करून घेईल, बाहेर कुठे न जाता. तो तर 1-2 दिवसात प्लॅन करते तिच्याकडे जाण्याचा आणि फेशियल करून घेते. सो तुमच्यासोबत शेअर करेनच मी कुठलं फेशियल केलंय वगैरे. आता चहा उकळायला ठेवलाय, चहा होतोय. चहा बनवायला घेतला. आजकाल चहा तर जास्तच आवडायला लागला, पहिल्यापासून आवडतो पण आता खूपच जास्त आवडतोय. आणि त्यासोबत काहीतरी खाण्याची क्रेविंग होतेच, तर ब्रेड आणून ठेवलेले मी, तर इकडे 2 ब्रेड घेतले. म्हटलं 2 बस झाले, पण म्हणजे पुरेसे होईल 2 तरी. मग 2 ब्रेड आणि चहा असं खायला घेतलं. तर चला हा छोटासा ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया